डिप्रेशन, अँक्झायटी, OCD अशी नावं तुम्ही तुमच्या मानसिक त्रासाला देताय का? बऱ्याचदा असं दिसतं की लोकं अर्धवट काहीतरी माहिती घेतलेली असते, कुठेतरी काहीतरी वाचलेलं असतं आणि स्वतःला जो काही त्रास होतोय त्याला नावं देऊन मोकळी होतात. त्याचा डायग्नोसिस स्वतःच करतात की मला पॅनिक अटॅक आहे, मला अँक्झायटी आहे, मला OCD आहे. पण प्रत्यक्षात हे नक्की काय आहे आणि आपल्याला जे होतं आहे त्याला आपण स्वतःच नाव देऊन मोकळं व्हावं का? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान हे होतंय की आपल्याला त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठीचा रस्ताच दिसत नाही. आपल्याला फक्त त्याला मला काहीतरी अमुक त्रास झालेला आहे आणि तो त्रास किती जास्त आहे आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यावर किती परिणाम होतो आहे याच गोष्टींवरती अनावश्यक भर दिला जातो. त्याच्यामुळे आज आपण या विषयावरती बोलणार आहोत की हे जे काही गैरसमज आहेत किंवा आपण लेबल देतोय स्वतःच्या आजारांना, स्वतःच्या त्रासाला, याची खरंच किती गरज आहे. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला याच्यामध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट येतो, आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मनाशी संबंधित गोष्टी बोलतो, ज्याच्यामध्ये रिलॅक्सेशन टेक्निक्स आले, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आले, नेगेटिव्ह थॉट्स आले, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतील, वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओज तुम्हाला त्याचा तुम्हाला लाभ करून घेता येईल. तर व्हिडिओ जो आहे आजचा, जसं मगाशी आपण बोललो तसा आपला विषय जो आजचा महत्त्वाचा आहे की आपल्या आजारांना, आपल्या मानसिक त्रासाला आपण आजाराचं लेबल देतो आहोत, ते कितपत योग्य आहे. मुळात जेव्हा बऱ्याच वेळेला मला ही गोष्ट खूप अगदी सहजपणाने समोर येते बऱ्याचशा क्लायंट्सच्या बाबतीमध्ये की पॅनिक अटॅक हे नाव लोक देतात स्वतःच्या त्रासाला. असते ती चिंता, पण त्या चिंतेला पॅनिक अटॅक हे नाव दिलं जातं. मुळात पॅनिक अटॅक काय आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे की छातीमध्ये होणारी खूप मोठ्या प्रमाणावरची धडधड जी साधारण 2 ते 4 मिनिटापर्यंत चालते. बऱ्याचदा ती 2 मिनिटापेक्षा कमी वेळासाठीच असते. म्हणजे छातीमध्ये खूप धडधड होते, घाम सुटतो, चेस्ट पेन होतं, असं वाटतं की आपल्याला हार्ट अटॅक येतोय की काय, किंवा दरदरून घाम फुटतो आणि असं वाटतं आपण कोलॅप्स होणार आहोत, कोसळणार आहोत, चक्कर आल्यासारखी फिलिंग होते, किंवा ब्रेथलेसनेस, श्वास घ्यायला त्रास होतो, कुणाकुणाला नॉशिया किंवा उलटी सारखी फिलिंग येते. तर हे सगळं साधारण 2 ते 4 मिनिटांचंच असतं आणि त्याच्यापेक्षाही कमी असतं आणि ते कधी जातं ते तुम्हाला कळत सुद्धा नाही. तर हा एक एपिसोड आहे आणि असे एपिसोड पुन्हा पुन्हा यायला लागतात. थोड्या वेळाने, दिवसातून 2 वेळा, 4 वेळा असे येतात, किंवा काही जणांना 2 दिवसातून एकदा, 4 दिवसातून एकदा, असं ते वेगवेगळ्या ठराविक इंटरव्हल्स नंतर, ठराविक काळानंतर ते पुन्हा ते एपिसोड्स येतात. तेव्हाच आपण त्याला पॅनिक अटॅक म्हणतो. आणि ते सुद्धा तुम्हाला जर साधारण 4 ते 6 महिने कंटिन्यू हा त्रास होत असेल तर आपण त्याला त्याचं जे डायग्नोसिस आहे, निदान ज्याला आपण म्हणतो, तर ते निदान केलं जातं. डिप्रेशनच्या बाबतीत जर आपण बोललो तर त्यालाही तसंच आहे. तुम्हाला सतत उदास वाटणं, सतत दुःखी भाव असणं, काहीही न करणं, आय कॉन्टॅक्ट न ठेवणं, सुसायडल थॉट्स येणं, किंवा सतत प्रत्येक गोष्ट नेगेटिव्हलीच घेत राहणं, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी मोटिवेशन न राहणं, तहान, भूक या गोष्टीवरती खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होणं आणि सतत कंटिन्युअस 4 ते 6 महिन्याची ही जी फेज चालू राहणं, ह्यालाच आपण डिप्रेशन हे नाव देत असतो. त्यामुळे उठसूट आपलं काहीही झालं की मला डिप्रेशन झालं आहे किंवा मला पॅनिक अटॅक आला आहे, ही नावं आपण देऊ नयेत. आणि मुळात निदान देण्याचं काम आपलं नाहीच आहे, त्याच्यामुळे ते आपण करूच नये. आपण जेव्हा तज्ज्ञांकडे जातो आणि जे या क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी आपल्याला बघून, बोलून आपल्याशी या गोष्टी सांगितल्या, ठरवल्या तर गोष्ट वेगळी आहे. पण आपण शक्यतोवर ह्या गोष्टी कुठेतरी वाचलेल्या आहेत आणि ऐकलेल्या आहेत आणि म्हणून आपण स्वतःला ते लेबल देतोय असं मुळीच करू नये. तर इथे आज आपण हा महत्त्वाचा मुद्दा का बोलतोय, कारण जसं मी म्हटलं तसं बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये हे दिसतं की काहीतरी लेबल स्वतःला करतात की मला डिप्रेशन झालं आहे, अँक्झायटी झाली, OCD झाले आणि त्याच्यामुळे आता मला काय करायचं आहे हा मुद्दा बाजूलाच राहतो. मग मला आजार झाला आहे ना तर मला ह्याच्यातून बाहेर पडता येणार नाही, किंवा मला आजार झाला आहे मग मी किती मजबूर आहे, माझा किती नाईलाज आहे आणि मी किती असमर्थ आहे, किती बिचारी आहे, अशाच भावाने स्वतःकडे बघितलं जातं, अशा अर्थाने स्वतःकडे बघितलं जातं. आणि मग त्याच्यामुळे ना स्वतः काही प्रयत्नच करत नाहीत. त्यांना असं वाटतं की आता हे मला आजार झाला आहे ना, मग काहीतरी औषधं मिळाली पाहिजे, काहीतरी मॅजिक झाली पाहिजे, काहीतरी थेरपी झाली पाहिजे आणि त्याच्यातून ते हे आपोआप बरं झालं पाहिजे.
पण असं होणारच नाही. कुठलाही आजार, कुठलाही मानसिक त्रास हा फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नांनीच बरा होणार आहे. औषधं जरी चालू असली तरी औषधं काय काम करणार आहेत? तुमच्या केमिकल इम्बॅलन्सला ठीक करतील. जे केमिकल्स अतिप्रमाणात स्रवत आहेत किंवा ज्यांचं बॅलन्स बिघडलं आहे त्यांना बॅलन्सवरती आणतील. पण तुम्हाला जे आतून जे मनामध्ये विचार करणं गरजेचं आहे किंवा आयुष्याकडे जसं तुमचं बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला हेल्दी असणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला गोळ्या औषधं देऊ शकतात का? अजिबातच नाही. ते तुम्हाला स्वतःलाच शिकायचं आहे, तुम्हाला स्वतःलाच त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, तुम्हाला स्वतःलाच त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्याच्यावरती आपण ऑलरेडी बरेचसे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत की पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स कसे वापरायचे, कुठले कुठले वापरायचे किंवा सकारात्मक विचार आपण कसे करायचे, निगेटिव्ह विचारांना आपण कसं दूर करायचं. जर तुम्ही यातले या मुद्द्यांवरचे व्हिडिओज बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या गोष्टी फार अवघड नाही आहेत. काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे असतात, आपल्याला ते रोज प्रॅक्टिस करायचे असतात, जोडीला आपल्याला दीर्घश्वसन करायचं असतं, काही रिलॅक्सेशन टेक्निक्स करायचे असतात, जेणेकरून आपल्याला आपल्या त्रासातून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता अगदी सहज सुलभ दिसायला लागतो. त्याच्यामुळे आपण असं काही समजण्याची गरज नाही की काहीतरी मला मॅजिकली कुठली तरी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, नाहीतर कुठलं तरी काउन्सिलिंग मी एकदा दोनदा करणार आणि माझा प्रॉब्लेम संपणार, असं अजिबातच होणार नाही. तुम्ही कुठल्याही एक्सपर्टकडे जा, पण महत्त्वाचं हे आहे की त्या एक्सपर्टशी बोलल्यानंतर किंवा त्या तज्ज्ञांशी बोलल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी किती प्रॅक्टिस करताय, किती सराव करता आहात रोजच्या रोज, दिवसातून 2दा 3दा, ते महत्त्वाचं आहे. ते जर केलं तरच तुम्ही घेत असलेल्या काउन्सिलिंगचा, थेरपीचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की आपण आपल्या आजारांना लेबल करायचं नाही आहे. आपल्या आजारातून जो काही त्रास असेल त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी आपण जी काही मार्गदर्शन घेत असू त्याचा अवलंब करणं, त्याची प्रॅक्टिस करणं, ह्या गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बाकी आजाराचं निदान करत राहणं किंवा त्याला काहीतरी नाव देणं, ह्याच्यामुळे फक्त आणि फक्त अँझायटी वाढते, फक्त नेगेटिव्ह विचार जास्त वाढतात आणि आहे तो त्रास कमी होण्यापेक्षा तो जास्त वाढतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.